नमस्कार. आमच्या इमारतीमध्ये एक मुलगी होती. ती पहिली यायची, काही कारण नाही. अगदी सगळे आम्ही बसून गप्पा मारताना कोणाला तरी जोरात फटका मारायची आणि पळायची. म्हणजे ते तिला तिच्याकडे आकर्षण करून घेण्यासाठीचा तो खेळ असेल हे आत्ता मोठं झाल्यावर कळते. मग ज्याला मारलंय ते तरी का गप्प बसेल? एखादा फटका मारलेला तर गप्प बसेल. गप्प बसल्या पुन्हा 5 मिनिटांनी येऊन मारून जायची. त्यामुळे मग ज्याला मारलंय तो रिॲक्ट व्हायचा. म्हणजे पुन्हा ती येते का म्हणून वाट बघायचं, किंवा पहिल्या फटक्यानंतरच त्याच्या मागे पळून तिला मारायला जायचं. म्हणजे हा तिचा स्वतःकडे आकर्षण करण्याचा प्रकार असेल. पण तिला मारल्याबरोबर मात्र मला मारलं, मी तुला फक्त टच केला होता, मी तुला मारलं नव्हतं, मी फक्त तुला टच केला होता म्हणून पुन्हा जोरात मारणं. म्हणजे पहिली सुरुवात पण तीच करणार आणि शेवट पण तीच करणार, हा तिचा नियम होता. पुन्हा ह्याला प्रोटेक्शन तिच्या आईचं होतं. मोठ्यांनी कोणी तिच्या मागे हे केलं तर अरे ती छोटी आहे ना, सोडून दे. आणि छोट्यांना म्हणायची, बघा तिचा हात लागला तर मग माझ्याकडे यायचं नाही. म्हणजे दोन्ही बाजूने आईचं तिला इनडायरेक्ट प्रोटेक्शन होतं. डायरेक्ट काहीच नाही, इनडायरेक्ट प्रोटेक्शन होतं. मग एकदा आमच्याच बिल्डिंगमधल्या दोघा भावंडांनी, म्हणजे जे एक भावंड तिच्यापेक्षा मोठं होतं, एक भावंड तिच्यापेक्षा लहान, दोघांनी मिळून तिला झोडली. त्याने काय तिची सवय हे नाही झाली, पण त्या दोघांच्या मागे लागायचं तिचं बंद झालं. की आम्ही जर टोळक्यात बसून गप्पा मारायचो, हे करायचं, तर आमच्यामध्ये त्या दोघांना तिने सोडून दिलं. बाकीच्यांना तिचा तो प्रकार होता तो होताच, की मारायचा, फटका मारायचा, स्वतः मारहाण सुरू करायची. आणि मी तुला हळू मारलं, तू मला जोरातच मारलं, मी तुला एकच फटका मारला, तू मला 2च फटके मारले. हा तिचा खेळ होता. आणि त्याला तिच्या आईवडिलांचं प्रोटेक्शन होतं. मला हे जातीच्या प्रमाणपत्राबद्दल वाटतं, की आधी एक शिवी घालायची आणि मग कोणी तुम्हाला उत्तर दिलं की आपलं एस टी ॲक्ट त्याला प्रोटेक्शन देते. तुम्हाला काय वाटतं नक्की मला सांगा.